नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सुविधास किचन मध्ये. आज आपण भरलेल्या खेकड्यांचा रस्सा बघणार आहोत. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. पहिला सर्वप्रथम आपण साहित्य बघूया. आपण खेकडे आणलेले आहेत विकत, नदीची खेकडे आहेत ती. तशी मी तोडून आणली होती, जिवंत होती म्हणून. तशी तोडून त्याच्या या आंगड्या वगैरे साईडला करून घेतल्यात मी. आंगडे वगैरे साईडला, आम्ही आंगडे बोलतो याला. तर आता आपण ते साफ करून घेऊया पूर्ण एकदा, पाण्याने धुवून घेऊया 2-3. स्वच्छ अशी धुवून घ्यायची आपण. हे मी वरचं पण काढून घेतलेलं आहे. वरती असं झाकण सारखं असतं. एकदम स्वच्छ चोळून वगैरे 4-5 वेळा धुवून घ्यायची. आता अशी 5-6 वेळा धुवून घेतलीत मी स्वच्छ पाण्याने. तर आपण हे असे भरून करायचे आहेत ना, तर मग हे आहेत ना, इथून आपण खोलायचं असं असं. हे पूर्ण हे स्वच्छ करून घ्यायचं आतली सगळे हे काढून घ्यायचं आहे. हे पण काढून घ्यायचं. त्याला मांदा बोलतात. हे तेल कांद्यावरती बनवलं ना, एकदम टेस्टी लागतं. हे थोडंच निघतं, पण तेल कांद्यावर एकदम मस्त लागतं. बनवून बघा एकदा. पहिला पाऊस पडतो तेव्हा हे खूप भरलेले असतात. ते पूर्ण क्लीन करून घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. अशा सगळ्या साफ करून घेऊया आपण. अशा प्रकारे सगळ्या साफ करून घेतलेल्या आपण, आतला पूर्ण काढून. आता आपण वाटण करून घेऊया. कांदा खोबरा भाजून घेतलेला त्याचं. त्यात आपण वाटण करून घेऊया. कांदा, खोबरा, सुका खोबरा, लसूण, अद्रक, त्याचं वाटण करून घेऊया आपण. आता आपण खेकडी भरण्यासाठी बेसन भाजून घेऊया. बेसन कुठलाही घेऊ शकता तुम्ही, घरी दळलेला पण घेऊ शकता, दुकानावर आणलेला पण. भाजून घ्यायचं असतं एकदम, त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी. अंदाजाने बेसन घेतलंय मी. कच्चेपणा जाईपर्यंत त्याचं भाजून घ्यायचं. पाच 10 मिनिटं थोडं भाजून घ्यायचं. डाळ भाजलेली नसते ना, कच्चा असतो बेसन, मग तो थोडस कच्चेपणा जाण्यासाठी त्याचं भाजून घ्यायचं थोडं. आपलं भाजून झालेलं आहे सोनेरी रंग येईपर्यंत. कलर थोडा चेंज झालाय बघा. आपण गॅस बंद केलेले आहे. 2 कांदे घेतलेले आहेत, ते बारीक चिरून घेऊया आपण. कांदा असं बारीक चिरून घेऊया आपण. पण कापून घेतलेले बारीक 2 कांदे. त्याच्यातला थोडासा कांदा आपण बेसनामध्ये टाकूया. बेसन आपण त्याची तयारी करूया आता. त्यात थोडासा कांदा, अंदाजाने बेसन घ्यायचं, जसे खेकडे असतील तसे. आणि हा वाटण आहे, मग अशी आपण वाटण काढून घेतलेला, त्यातला
2-3 चमचे टाकू याच्यात. 3 चमचे बस झाला. आता हळद टाकूया थोडी. मसाला लाल तिखट 1 चमचा. थोडा गरम मसाला. एक चमचा मीठ घेऊया चवीनुसार. हे आपण सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. आपल्याला पाणी लागेल, थोडं थोडं पाणी घालून गोळा तयार करायचा. असा गोळा तयार करून घ्यायचा. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, एकदम जास्त घट्ट नाही घ्यायचं. असं झालं पाहिजे. आपण भरून घेऊया आता ह्याच्यात. असे खोलून घेऊया आपण. हे साईडला ठेवायचं, ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा पूर्ण 7 पर्यंत. एवढं खायला एवढ्या टेस्टी लागतात ना, बनवून बघा तुम्ही पण. दाबून भरायचं जरा आतमध्ये. आणि हा असा लावून घ्यायचा. तर लावून घ्यायचं वरती. अशा प्रकारे सगळ्या भरून घ्यायच्या आपण खेकड्या. अशा प्रकारे आपले सगळे खेकडे भरून झालेले आहेत. आता ना त्याला थोडस आपण धाग्याने गुरफटून घ्यायचं असं. तर धागा घ्यायचा, किंवा आमच्या गावाला ना गुरं खातात ना, तो पेंडा असतो भाताचा, आपला भाताचा पेंडा, तो घेतात, त्याच्याने बांधतात. मी हा धागा घेतलेला आहे. धाग्याने थोडस गुरफटून घ्यायचं. गाठ नाही बांधायची, गाठ बांधवती मग सुटत नाही शेवटला. तर थोडस गुरफटून घ्यायचं. असे बांधून घ्यायचं, कारण ते आपण रस्सा उकळते रश्श्यामध्ये टाकतो ना, तर ग्रेव्ही मध्ये हे नाही झालं पाहिजे, सुटला नाही पाहिजे तो. असंच पॅक राहतं. खाताना आपण ते सोडून घ्यायचं. अशा प्रकारे सगळ्या बांधून घ्यायच्या. आता आपण ग्रेव्ही बनवूया. आता आपण पातेला ठेवलेला आहे, तो त्याच्यामध्ये तेल टाकूया. 3 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यात आपण कांदा टाकूया, बारीक चिरलेला. लसूण पाकळ्या घेतलेले आहेत 7-8 ठेचून. लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला. कांदा आपला गोल्डन झालेला आहे. आता टोमॅटो टाकूया बारीक चिरलेली. गरम होईपर्यंत तो पण तेवढी वगैरे परतून घ्यायचं, नरम होईपर्यंत. आपण टोमॅटो नरम झालेला आहे, तर बनवलेलं वाटण टाकूया त्याच्यामध्ये. त्याला थोडस परतून घ्यायचं. तर भाजलेलं असतं त्याच्यामुळे काय एवढं परतण्याची गरज नाही. थोडस परतलं की त्याच्यामध्ये मसाले घालूया आपण. परतून झालेलं आहे. आता थोडस आपलं तेलावर, जास्त नाही परतलं तर चालतं, तर भाजलेलं असतं ना कांदा खोबरा, त्याच्यामुळे. 1 चमचा हळद टाकूया. लाल मिरची पावडर. रस्सा जर जास्त बनवायचा, म्हणजे जास्त 4 लोकांचा बनवायचा ना, 4-5 लोकांसाठी. मसाला जास्त 3 चमचे मसाला टाकलाय. लाल मिरची पावडर आमची घरची, आणि एव्हरेजची लाल मिरची पावडर 1 चमचा. गरम मसाला टाकूया 1 चमचा.
मी चिकन मसाला वगैरे वापरला तरी चालतो. सगळं मिक्स करून घेऊया तेलावर. पाणी टाकून घेऊया आपण. मिक्सर मध्ये वाटण काढले का धुवून घेतला मिक्सरचा भांडा. तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाका. आम्हाला थोडस पातळ असं लागतं तसं, त्या हिशोबाने पाणी टाका. आणि मीठ टाकूया आपण. 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. खेकडे भरलेलं ना त्याचं थोडस पीठ राहिलेला, तर आपण असे गोल गोल बॉल करायचे त्याचे. असे गोल गोल बॉल करायचे आणि रश्श्यामध्ये टाकून द्यायचे. पीठ उरलं तर असं करायचं. माझ्याकडे उरलेलं आहे म्हणून मी टाकते आतमध्ये गोल गोल असं बॉल करून. उकळी आल्यानंतर हे टाकू आपण खेकडे. खेकडे सोडून घेऊ आतमध्ये. एक साइडच असं ठेवून द्यायचंय बघा. आपल्याला काढता येतं हाताने असं. हे पण टाकूया. तर आपण ह्या आंगळ्या वाटून घेऊया मिक्सरला लावून. बारीक वाटून घ्यायच्या. बारीक वाटून घेतलेलं असं. आता आपण हे पाणी टाकून गाळून घेऊया. पाणी टाकून गाळून घ्यायचं आहे त्याच भांड्यात. आंगड्यांमध्ये मेन सगळं हे असतं ज्यूस. आपण पाणी गाळून घेतलेलं आहे, टाकून द्यावे आतमध्ये. घट्ट होईल थोड्या वेळाने शिजलं की. तर शिजून द्यायचं 15-20 मिनिटं. मग छान असे आपली भरलेल्या खेकड्यांचं कालवण तयार झालेलं आहे. तरी आले एकदम छान एकदम. तर मंडळी आपली आता भरलेल्या खेकड्यांची रेसिपी तयार झालेली आहे. कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा. आवडले असल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.